चला जाणून घेऊया, आणखी काही मतदार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांचे देखील अभिप्राय जाणून घेऊया. नमस्कार. एकंदरीत आता सध्याला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येईल? आता याच्यात सांगायचं काय सर, नवीन सांगा बरं. सुजय दादांशिवाय विषय आहे काय तो कोणाचा? म्हणजे तुमचं मत सुजय दादांना आहे? हो त्यांनी विकास कामे भरपूर केली असं तुमचं मत आहे? हो तर काय काय विकास कामे त्यांनी केली? हो, एवढा मोठा उड्डाण पूल बनवलाय, इकडचे रस्ते बनवले, अजून काय कामं पाहिजे तुम्हाला? जो कोंडल्याला श्वास होता माणसांचा तो मोकळा केलाय. हा, जनजीवन सगळ्यांचं सुरळीत करून दिलंय. आज आमची इथं जायचं, जर घरात जायचं म्हटलं तर पायाची चप्पल नाही, तो पाय गुडघ्यापर्यंत भरायचा. रस्त्याचं काम त्यांनी तुम्हाला करून दिलं. रस्त्याचे कामं करून दिले, ड्रेनेजचे कामं करून दिले, पाण्याची सोय करून दिली व्यवस्थित. अच्छा. ज्या मूलभूत गरजा आहेत माणसांच्या त्या पुरेपूर पूर्ण केलेल्या आहेत. अजून याच्या व्यतिरिक्त काय अपेक्षा करायची? आणि एकंदरीत सगळा विकास एक खट्टी होत नसतोय, त्याला टाइम लागणारच दमादमाने. आणि त्यांचा जो कोणी प्रतिस्पर्धी आज मान्य आहे की तुम्ही म्हणत असाल की त्यांना निवडून द्या, त्यांचा विजय करा किंवा त्यांना मतदान करा, पण त्यांना मतदान करून आपलं मत वाया का घालवायचंय? त्यांची केंद्र सत्ता येणार आहे का? आता त्यांचं सरकार येणार आहे का? मला एक या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आता इथं जनताच ठरवणार सरकार कोणाचं असणार आहे. जिथं सरकार येणार, जिथं सत्ता येणार, तिथं विकास होणार. मग आपलं मत का वाया घालवायचं? तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? सुजय दादा. लंके साहेबांना आम्ही फक्त आता शूटिंग मध्ये किंवा फोटो मध्ये याच्यामध्येच बघितलेलं आहे. आता समक्षात त्यांचा आणि आमचा काही अजूनपर्यंत काही संपर्क आलेला नाही. आणि सुजय दादांबद्दल जर बोलत असाल ना, तर ते 5 पिढ्यापासूनचे सत्ताधारी आहेत इकडचे नगर जिल्ह्याचे. सध्याला प्रचारामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार केला जातोय, याबद्दल तुमचं काय मत आहे? सुजय दादांना काय गरज पडली कोणावर खोटे गुन्हे दाखल करायची? आणि पैसा वाटून आणि पैसा देऊन जनमत विकत बदलत नसतं सर. माणसाच्या मनातून असतं. तुम्ही मला 500 देता, 1000 देता, 5000 देता, 10000 देता, पण शेवट माझं मत राहिलं, ते मत माझं राहिलं. आतमध्ये गेल्यानंतर क्षणिक याच्यामध्ये परिवर्तन होतं. तर आणि हे तुम्ही चुकीचं बोलू राहिलात की सुजय दादा पैसे देऊन निवडून येतात किंवा त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. अहो, पैसा सर्वांकडे पण आहे, पण त्यांच्याकडची जी माणुसकी, त्यांच्याकडची जी आपुलकी, याचा तुम्ही विचार केलाय का कधी? तुम्ही त्यांना किती जवळून पाहिलं सांगा? आता आमचे लोकप्रतिनिधी आहेत इथं, सोनू शेट्टी भुजबळ म्हणून, त्यांच्या संघ जाऊन आमचा 3-4 वेळा त्यांच्या संघ संपर्क आलेला आहे, पण त्यांनी असं कधी समजलं नाही की सोनू शेट आला आणि सोनू शेट संघ हे माणूस कोण आहे. त्यांनी जी सोनू शेटला इज्जत दिली ती इज्जत मला पण दिली ना. सोनू शेटला त्याचे म्हटले, सोनू शेट या बसा, तसं मला पण म्हटलं ना, दादा तुम्ही पण बसा. का बरं? मी त्यांच्या लेवलचा माणूस आहे का? हे राजकारण नाही बोलत आहे, मी राजकारण नाही बोलत. त्यांची जी प्रॉपर्टी, त्यांची जी इस्टेट आहे, त्यांचे जे बिझनेस आहेत, त्यांच्या पुढे मी काहीच नाही. कांदा कापितोय सर, माझा छोटासा स्टॉल आहे माझा, पण मला त्यांच्याकडून जे प्रेम भेटलं, जे आपुलकी भेटली, अजून काय पाहिजे मला? त्याच्यामुळे सर माझं ठाम मत आहे की माझं मत बीजेपीला आणि सुजय दादांनाच राहणार. माझं प्लस माझ्या मिसेसचं प्लस माझ्या मम्मीचं.